Our new topic is derivative of implicit function. If the variable y can be expressed as a function of another variable x, that is y equals to f of x. Therefore, this function f of x is called as a explicit function. Is called as a explicit function. जर एखादा व्हेरिएबल y हा टोटली x मध्ये एक्सप्रेस केलेला असेल तर असं जे फंक्शन आहे जे x मध्ये एका व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेलं आहे आणि दुसऱ्या व्हेरिएबल सोबत डिनोट केलेलं आहे तसं जर फंक्शन असेल तर अशा फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो. आतापर्यंत आपण त्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पाहिला, पण आता आपल्याला पाहायचं आहे इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय होते? इफ neither x nor y, if the variable neither x nor y can be expressed explicitly as the function of other variable, then such function is called as a implicit function. मग असं फंक्शन की जे x आणि y, x मध्ये आणि y मध्ये सुद्धा एक्सप्रेस केलं नसेल, एक्सप्लिसिटली एक्सप्रेस केलेलं नसेल, म्हणजे y इक्वल्स टू एखादी x मधली टर्म किंवा x इक्वल्स टू एखादी y मधली टर्म असं जर फंक्शन नसेल तर अशा फंक्शनला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतात. म्हणजेच मिक्समध्ये जर फंक्शन असेल x आणि y मधलं, म्हणजे x स्क्वेअर y प्लस y स्क्वेअर x प्लस 3x प्लस 4y इक्वल्स टू साइन x, अशा टाईपचं जे फंक्शन आहे की जे त्याला आपण म्हणू शकतो की जे x मध्ये आणि y मध्ये दोन्ही व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेलं फंक्शन असेल तर त्याला आपण सिम्पली इम्प्लिसिट फंक्शन म्हणू शकतो. पण एक्सप्लिसिट फंक्शनमध्ये काय होते तर एक्सप्लिसिट फंक्शनमध्ये हा y हा x मध्ये x स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x क्यूब अशासारखं जर फंक्शन असेल की हे टोटल x मध्ये एक्सप्रेस केलेलं आहे, अशा फंक्शनला आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतो. आणि जे x आणि y दोघांमध्ये एक्सप्रेस केलेलं असेल, मिक्सिंगमध्ये असेल फंक्शन आणि त्याच्या दोन्ही साईड्स असतील, दोन्ही साईडमध्ये, तर त्याला आपण कोणतं इम्प्लिसिट फंक्शन म्हणतो. एक एक्झाम्पल पाहू आपण. फाइंड dy by dx इफ एक्झाम्पल आहे x raised to the power 5 प्लस x into x raised to the power 5 plus x into y cube plus x square y plus y raised to the power 4 equals to 4. आता या एक्झाम्पलमध्ये असं नाही की y हा एक्सप्रेस केलेला इन टर्म्स ऑफ x. इथे मिक्सिंगमध्ये x इंटू y इंटू x अशा टर्म्समध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे इक्वल्स टू 4 आणि इक्वेशन त्या दोन्ही साईड आपल्याला सॉल्व्ह करावं लागतील. आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल्स पाहिले कंपोजिट फंक्शनमध्ये, लॉगरिथमिकमध्ये, तेव्हा आपण काय केलं होतं ते एक्झाम्पल पूर्ण टोटल एक्समध्ये होतं, त्याला आपण वायने डिनोट केलं, नंतर आपण डिफरन्शिएट करून dy by dx ची टर्म काढली. पण इथे तसं नाही आहे. इथे आपल्याला मिक्सिंगमध्ये आपल्याला डिनोट करायची गरज नाही आहे. आपण टोटल फंक्शन घ्यायचं x raised to the power 5 प्लस x y क्यूब प्लस x स्क्वेअर y प्लस y raised to the power 4 इक्वल्स टू 4 असं एक एक्झाम्पल घेतलं आपण. आता याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, डिफरन्शिएट करताना आपल्याला dy by dxच काढायचं आहे. विथ रिस्पेक्ट टू xच डिफरन्शिएट करायचं. वी हॅव टू डिफरन्शिएट बोथ साइड ऑफ द इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x and we have to find dy by dx. कारण y is a differentiable function of x ट्रीट करायचं आपल्याला काय करायचं, y is a differentiable function of x म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे dy by dx काढायचं. dy by dx काढल्यानंतर मग टोटल टर्म डिफरन्शिएट करायचं, dy by dx काढायचे. dy by dx च्या टर्म्स टोटल कलेक्ट करायच्या आणि त्या एका साईडला न्या, एका साईडला घेऊन मग नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करून आपण dy by dx काढू शकतो. फाइंड आपल्याला काय करायचं आहे dy by dxच फाइंड करायचं. आपण डिफरन्शिएट करू याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x.
याला आपण डिफरन्शिएट करू डी डी एक्स ऑफ एक्स टू दी पॉवर 5 प्लस डी डी एक्स ऑफ एक्स इंटू वाय रेज टू दी पॉवर 3 प्लस डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेयर वाय प्लस डी डी एक्स ऑफ वाय रेज टू दी पावर 4 इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ 4. टोटल डिफरन्शिएट केलं आपण. ॲक्च्युअल डिफरन्शिएशन करायचं आपण डी डी एक्स अप्लाय केलं. डी डी एक्स ऑफ एक्स टू दी पावर 5 वी नो दॅट द फॉर्म्युला एक्स टू दी पावर एन. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू पॉवर इज एन इंटू एक्स टू दी पावर एन मायनस 1. Therefore here this term is as like x to the power n. Therefore x to the power 5, derivative of x to the power 5 is 5 into x to the power 4. 5 into x to the power 5 minus 1 means 4 plus. आता इथे डिफरन्शिएट करायचं. इथे डिफरन्शिएट करताना दोन फंक्शन, हे एक फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन, याला फर्स्ट फंक्शन म्हणतो मी, याला सेकंड फंक्शन. प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन आहे. आपल्याला तसं डिफरन्शिएट करता येणार नाही या टर्मला. ही नवीन टर्म आहे थोडी तुमच्यासाठी. हळूहळू आपण जेव्हा एक्झाम्पल्स घेऊ तुमच्या लक्षात येऊन जातील की हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन आणि दोन फंक्शनचा प्रॉडक्ट असल्यामुळे प्रॉडक्ट रूल अप्लाय करतात. प्रॉडक्ट रूल काय असतो आपला? डी डी एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन, प्रॉडक्ट आहे, दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. फर्स्ट फंक्शन इंटू डी डी एक्स ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डी डी एक्स ऑफ फर्स्ट, असं आपण डिफरन्शिएट करू शकतो. मग याला डिफरन्शिएट करू आपण. फर्स्ट फंक्शन इंटू डी डी एक्स ऑफ सेकंड डी डी एक्स ऑफ वाय रेज टू दी पॉवर 3 प्लस सेकंड फंक्शन मीन्स वाय रेज टू दी पॉवर 3 इंटू डी डी एक्स ऑफ फर्स्ट मीन्स एक्स प्लस हे डिफरन्शिएशन झालं या टर्मचं. आता आपल्याला डिफरन्शिएशन करायचं. पुन्हा एक्स आणि वाय मिक्सिंगमधली टर्म आहे आणि याला डिफरन्शिएट करताना पुन्हा तेच फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन, फंक्शन म्हणून ट्रीट करायचं वायला सुद्धा. फर्स्ट फंक्शन एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डी डी एक्स ऑफ वाय प्लस सेकंड फंक्शन वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मीन्स डी डी एक्स ऑफ फर्स्ट मीन्स एक्स स्क्वेअर. प्रॉडक्ट रूल अप्लाय केला आपण, प्रॉडक्ट होता म्हणून. आणि इथे डी डी एक्स ऑफ दिस टर्म मीन्स वाय रेज टू दी पॉवर 4, डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेज टू दी पॉवर 4. जसं आपण एक्स स्क्वेअर एक्स टू दी पॉवर 4 असता तर आपण डिफरन्शिएशन काय केलं असतं, तर 4 इंटू एक्स टू दी पॉवर 3. आणि जर एक्स टू दी पॉवर 4 आहे तर याचं डिफरन्शिएशन कसं करायचं, 4 इंटू वाय रेज टू दी पॉवर 3. सेम डिफरन्शिएशन, एक्सचं जसं डिफरन्शिएशन तसंच वायचं डिफरन्शिएशन करायचं. फक्त फरक काय आहे तर या वायचा पुन्हा याचं डिफरन्शिएशन करायचं, म्हणजे याच्यासोबत एक टर्म येणार आहे डी वाय बाय डी एक्स. इथे आपण डिफरन्शिएशन करतो, याला पुन्हा डिफरन्शिएट जर केलं तर ॲक्च्युली डी डी एक्स ऑफ एक्स येईल. डी डी एक्स ऑफ एक्स मीन्स 1 म्हणून लिहित नसतो आपण. मी इथे सेम एक्स टू दी पॉवर 4चं डिफरन्शिएशन 4 इंटू एक्स टू दी पॉवर 3 आणि पुन्हा डी डी एक्स ऑफ एक्स या एक्सचं डिफरन्शिएशन करतो. पण एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 होते. आता इथे एक्स वाय रेज टू दी पॉवर 4 आहे, याचं डिफरन्शिएशन करताना 4 इंटू वाय रेज टू दी पॉवर 3, 4 इंटू वाय रेज टू दी पॉवर 3 आणि या वायचं डिफरन्शिएशन पुन्हा करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच डी वाय बाय डी एक्सची टर्म त्यासोबत होती. म्हणून याचं जर डिफरन्शिएशन करायचं असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय रेज टू दी पॉवर 4चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं असेल तर 4 इंटू वाय क्यूब इंटू डी वाय बाय डी एक्स, त्यासोबत एक टर्म येणार आहे डी वाय बाय डी एक्सची. लक्षात ठेवायचं. सिम्पल एक्स टू दी पॉवर 4 असतं तर आपण 4 इंटू एक्स क्यूब केलं असतं, पण एक्स टू दी पॉवर वाय रेज टू दी पॉवर 4 आहे, वाय आहे म्हणून 4 इंटू वाय क्यूब इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आणि इथे आता कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, 0 होतो. मी इथे 0 लिहिन. 5x टू दी पॉवर 4 प्लस 5x टू दी पॉवर 4 प्लस x इंटू पुन्हा डी डी एक्स ऑफ, आता या टर्मची डिफरन्शिएशन करायचं आपल्याला, डी डी एक्स ऑफ वाय क्यूब. वाय क्यूबचं डिफरन्शिएशन, एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन काय होते, एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन होते 3x स्क्वेअर
आणि पुन्हा याचं डिफरन्शिएशन डी डी एक्स ऑफ दिस एक्स, पण डी डी एक्स ऑफ एक्स मीन्स किती होते 1 होते. तसंच वाय क्यूबचं डिफरन्शिएशन काय होईल तर 3y² आणि पुन्हा याचं डिफरन्शिएशन dy बाय डी एक्स, म्हणजेच वाय क्यूबचं डिफरन्शिएशन होते 3y² dy बाय डी एक्स, 3y² dy बाय डी एक्स प्लस वाय क्यूब आणि डी डी एक्स ऑफ एक्स मीन्स 1 प्लस x² डी डी एक्स ऑफ y मीन्स dy बाय डी एक्स प्लस y and derivative of x² means 2x plus 4y³ dy by dx equals to 0. 4y³ dy by dx equals to 0. आपण ह्या सर्व टर्म्स व्यवस्थित लिहून घेऊ. 5x⁴ प्लस ही टर्म व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही 3xy² dy by dx प्लस y³ प्लस x² dy by dx प्लस 2xy प्लस 4y³ dy by dx इक्वल्स टू 0. चला आता आपल्याला dy by dx आपण फाइंड आउट केला. dy by dx त्याला डिफरन्शिएट केलं, dy by dxच्या टर्म्स मिळाल्या. आता ज्या टर्म्समध्ये dy by dx आहे, ही टर्म आणि ही टर्म, या तिन्ही टर्ममध्ये dy बाय dxच्या टर्म्स आहेत ते एका साईडला घ्यायचा आणि ज्यामध्ये dy बाय dx नाही आहे त्या तिकडल्या साईडने घेऊन जायचं. म्हणजे मी एक काम करतो, dy बाय dxच्या टर्म्स लेफ्ट साईडने ठेवतो आणि ज्यामध्ये dy बाय dx नाही त्या राईट साईडने घेऊन जातो. 3x² dy बाय dx प्लस x² dy बाय dx प्लस 4y³ dy बाय dx इक्वल्स टू, या टर्ममध्ये dy बाय dx नाही त्या साईडने घेऊन जातो x⁴ या मायनस y³ मायनस 2xy, या तिन्ही टर्ममध्ये dy बाय dx नव्हता म्हणून मी त्याला राईट साईडने घेऊन गेलो आणि या साईडची टर्म तिकडे जर नेली तर निगेटिव्ह होते, निगेटिव्ह झाल्या सर्व टर्म्स आणि यातून dy बाय dx कॉमन काढून फाइंड आउट काय करायचं आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू काढायची आहे. dy बाय dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी मी या dy बाय dx कॉमन काढतो या टर्म्समधून, म्हणजेच काय येईल 3x² प्लस x² प्लस 4y³ इक्वल्स टू, इथे मायनस साईन कॉमन काढतो 5x⁴ प्लस y³ प्लस 2xy आणि आता मला dy बाय dx काढायचा आहे. देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू ही टोटल टर्म, मला dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे ही टर्म राईट साईडने घेऊन जा, मायनस 5x⁴ प्लस y³ प्लस 2xy अपॉन 3xy² प्लस x² प्लस 4y³. तर अशा प्रकारे आपण dy बाय dx फाइंड आउट केला. आपण कंपोजिट फंक्शन्स पाहिले, त्यानंतर लॉगरिथमिक फंक्शन पाहिले. त्यामध्ये सिंपल होतं, जे एक्झाम्पल दिलेलं आहे ती इन टर्म्स ऑफ एक्स दिलेलं होतं, त्याला वायने डिनोट करायचं, नंतर डिफरन्शिएशन करायचं. पण इथे थोडं वेगळं आहे, यामध्ये आपल्याला एक्सला तर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण वायला सुद्धा डिफरन्शिएट करायचं आहे, तर ते या पद्धतीनं डिफरन्शिएट करतात. आणि dy बाय dx कॉमन काढल्यानंतर मग नंतर आपण dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. और न्यू टॉपिक इज और एक्सरसाइज 1.3 क्वेश्चन नंबर 3. आता एक्सरसाइज 1.3 मध्ये फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन हे लॉगरिथमिक डिफरन्शिएशनवर डिपेंड आहेत आणि तिसरा जो क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा, त्यामध्ये थर्ड, फोर्थ, फिफ्थ नंबरचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन जे आहेत त्यावर एक्झाम्पल दिलेले आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 3 मधलं, √x प्लस √y इक्वल्स टू √a.
आता मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण, आपल्याला इथे डिनोट करायचं नाही आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण सर्व एक्झाम्पल्समध्ये आपण डिनोट केलं, नंतर मग एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर आपल्याला इथे डिनोट करायचं नाही. इथे मिक्सिंगमध्ये टर्म दिलेले राहतील, एक्स आणि वायमध्ये आपल्याला फंक्शन्स दिलेले राहतील, टोटल इक्वेशन दिलेलं राहील आणि नंतर मग आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर सोल्युशनमध्ये याला डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता याला जर डिफरन्शिएट केलं आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर इथे 1/2 अंडर रूट एक्स माहिती आहे तुम्हाला, त्याचं डिफरन्शिएशन अंडर रूट एक्सचं डिफरन्शिएशन 1/2 रूट एक्स प्लस अंडर रूट वायचं डिफरन्शिएशन होते 1/2 रूट वाय, बट वी हॅव टू फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज dy बाय dx. सिंपल आहे. जर सिंपल एक्स असेल आणि एक्सने एक्सला आपण डिफरन्शिएट करतो तर सिंपल फॉर्म्युली यूज करायचं, स्टँडर्ड फॉर्म्युला यूज करायचे सेम 1/2 रूट एक्स. पण इथे अंडर रूट वाय होता पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचा आहे, तरी आपल्याला येतो 1/2 अंडर रूट वाय, 1/2 अंडर रूट वाय आणि या वायचं पुन्हा डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे या टर्मसोबत dy बाय dx ची टर्म राहणार इक्वल्स टू अंडर रूट एचं डिफरन्शिएशन, दॅट इज अंडर रूट ए इज कॉन्स्टंट, अंडर रूट ए इज कॉन्स्टंट अँड कॉन्स्टंट टर्मचं डिफरन्शिएशन किती होते? 0 होते. आता यामध्ये dy बाय dx च्या टर्म्स आणि ज्यामध्ये dy बाय dx नाही आहेत अशा टर्म्स, ही dy बाय dx ची टर्म आहे, ही टर्म लेफ्ट साईडनं राहू द्यायची आणि ज्यामध्ये dy बाय dx नाही ती राईट साईडने घेऊन जाऊ आपण, म्हणजे ही टर्म इथेच राहू. dy बाय dx इक्वल्स टू, आणि ही टर्म जर तिकडे घेऊन गेलो आपण तर ही होते -1/2 अंडर रूट एक्स. देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू, आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. या सोबतची जी टर्म आहे ही तिकडे घेऊन जाऊ आपण, ही डिव्हिजनमध्ये आहे म्हणजेच तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. -2 अंडर रूट वाय अपॉन 2 अंडर रूट एक्स, 2 गेट कॅन्सल. देअरफॉर dy बाय dx इक्वल्स टू minus under root y upon x. This is our final answer. dy by dx equals to minus. Our next example is x into under root x plus y into under root y equals to a under root a, and we have to differentiate this function. So differentiate, solution, differentiate विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण आपण एक काम करू, याला डिफरन्शिएट करण्याआधी व्यवस्थित सिम्प्लिफाय करून घेऊन नंतर डिफरन्शिएट करू. सिम्प्लिफाय कसं करायचं, तर हे एक्स इंटू या अंडर रूट एक्सला आपण एक्स टू दी पॉवर 1/2 लिहू शकतो, प्लस वाय इंटू वाय रेस टू दी पॉवर 1/2 लिहिता येते, आणि इथे सुद्धा ए इंटू ए रेस टू दी पॉवर 1/2 लिहिता येतो. याला सिम्प्लिफाय करू आपण. इंडायसेसचा रूल, ए रेस टू दी पॉवर यम रेस टू दी इंटू ए रेस टू दी पॉवर यम जर असेल तर ॲडिशन करता येते आपल्याला, म्हणजेच हे एक्स टू दी पॉवर 1 + 1/2 मीन्स 3/2 होईल, प्लस वाय रेस टू दी पॉवर 3/2 इक्वल्स टू ए रेस टू दी पॉवर 3/2. आणि याला आता डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, therefore 3/2 x to the power n चं डिफरन्शिएशन n into x to the power n - 1 means 3/2 into x to the power 3/2 - 1 plus 3/2 into y raised to the power 3/2 - 1 equals to, आणि ही कॉन्स्टंट टर्म काही असो त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 राहतो म्हणून इक्वल्स टू 0. थोडं आपलं चुकलं काय, याला जर डिफरन्शिएट केलं आपण वायला विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्याच्यासोबत कोणती टर्म पाहिजे, dy बाय dx ची इक्वल्स टू 0. याला डिफरन्शिएट केलं तर इथे एक्सनेच डिफरन्शिएट चालू आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएशन असल्यामुळे dx अपॉन dx येईल, लिहायची गरज नाही आहे कारण 1 होते. पण इथे वायला डिफरन्शिएट चालू आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून dy बाय dx लिहावं लागेल. आता 3/2 इंटू एक्स टू दी पॉवर
3 minus 2 upon 2 means 1 by 2 plus 3 by 2 y raised to the power 1 by 2 into dy by dx equals to 0. आता याला आपण 3 by 2 इंटू अंडर रूट एक्स असं लिहिता येते. 3 by 2 इंटू अंडर रूट वाय dy by dx इक्वल्स टू 0. मला dy by dx ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे dy by dx ची टर्म मी लेफ्ट साईडला राहू देतो आणि ज्यामध्ये dy by dx नाही ती राईट साईडला घेऊन जातो. 3 by 2 अंडर रूट वाय dy by dx इक्वल्स टू, ही टर्म मी राईट साईडला घेऊन जर गेलो तर -3 by 2 इंटू अंडर रूट एक्स होईल. प्लस साईन आहे म्हणून तिकडे गेल्यानंतर मायनस, आणि देअरफोर ही dy by dx फाइंड आउट करायचं. इथे लिहितो मी dy by dx जर फाइंड आउट करायचं असेल तर इथे -3 by 2 अंडर रूट एक्स आहे तिथे, आणि ही जर टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तिकडे गेल्यानंतर डिव्हिजनमध्ये जाईल 3 by 2 अंडर रूट वाय. Therefore, this 3 by 2 get cancelled, and final answer dy by dx equals to minus under root x upon y. एका रूट मध्ये लिहू शकतो आपण अंडर रूट एक्स अपॉन वाय. नोट करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल इज x प्लस अंडर रूट एक्स इंटू वाय प्लस वाय इक्वल्स टू 1. याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिनोट करायची गरज नाही, इम्प्लिसिट फंक्शन आहे म्हणून डायरेक्ट डिफरन्शिएशन करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर एक्सचे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 प्लस अंडर रूट एक्सचं डिफरन्शिएशन. अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, अंडर रूट एक्स जर असेल तर त्याचं डिफरन्शिएशन होते 1 upon 2 रूट एक्स. इथे अंडर रूट एक्स इंटू वाय आहे, त्याचं डिफरन्शिएशन 1 upon 2 अंडर रूट एक्स इंटू वाय. पण इथे पुन्हा डिफरन्शिएशन करावं लागेल कारण इथे एक्स असता तर डिफरन्शिएशन करायचं कर. आता एक्स आहे, एक्स इंटू वाय आहे म्हणून पुन्हा डिफरन्शिएशन करू, म्हणजे एक्स इंटू वाय प्लस एक्स वायला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच dy by dx इक्वल्स टू 0. 1 प्लस 1 upon 2 अंडर रूट एक्स इंटू वाय, आणि याचं डिफरन्शिएशन दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट रूल यूज करू आपण. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dy by dx, विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह dy by dx, प्लस सेकंड फंक्शन मीन्स वाय अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, derivative of first is x is 1 plus dy by dx equals to 0. 1 प्लस, आणि या टर्मनी मी या दोघांना मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या 1 upon 2 अंडर रूट एक्स वायने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो मी. तर ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर x upon 2 अंडर रूट एक्स वाय इंटू dy by dx प्लस y upon 2 अंडर रूट एक्स वाय प्लस dy by dx इक्वल्स टू 0. या टर्मने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं. आता ज्यामध्ये जी dy by dx आहेत त्या टर्म्स लेफ्ट साईडने ठेवा, आणि ज्यामध्ये dy by dx नाही आहेत त्या राईट साईडला घेऊन जातो मी. म्हणजेच x upon 2 अंडर रूट एक्स इंटू वाय dy by dx आणि प्लस dy by dx या लेफ्ट साईडला ठेवतो, आणि राईट साईडला कोणत्या घेऊन जायच्या, ज्यामध्ये dy by dx नाही, म्हणजेच -y upon 2 अंडर रूट एक्स वाय, आणि इथे -1 हा 1 आहे, तिकडे गेल्यानंतर -1. आता यातून dy by dx कॉमन निघतो. dy by dx कॉमन काढायचा, ब्रॅकेटमध्ये राहतो x upon 2 अंडर रूट एक्स वाय प्लस 1 इक्वल्स टू मायनस साईन कॉमन काढतो, ब्रॅकेटमध्ये राहतो y upon 2 अंडर रूट एक्स वाय प्लस 1 एक्स वाय प्लस 1.
देअरफॉर dy बाय dx हे सॉल्व करून घेतो मी. ही टर्म मी ब्रॅकेटमध्ये सॉल्व करून घेतो. हा एक फ्रॅक्शन आहे, हा नंबर आहे. क्रॉस मल्टिप्लाय करतात आपल्याला x प्लस 2 अंडर रूट एक्स वाय अपॉन याने या 1ला मल्टिप्लाय केलं अपॉन 2 अंडर रूट एक्स वाय प्लस इक्वल्स टू मायनस, आणि इथे पुन्हा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ब्रॅकेटमध्ये y प्लस 2 अंडर रूट एक्स वाय 1ला मल्टिप्लाय केलं तर अपॉन 2 अंडर रूट एक्स वाय. देअरफॉर इथे जर तुम्ही थोडं ऑब्झर्वेशन केलं तर हा 2 अंडर रूट एक्स वाय ही जर टर्म तिकडे नेली आपण, तिकडे घेऊन जाऊ, dy बाय dx इक्वल्स टू ही टर्म ॲज इट इज y प्लस 2 अंडर रूट एक्स वाय अपॉन 2 अंडर रूट एक्स वाय, आणि याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये ही जर टर्म तिकडे नेली आपण तर ही टर्म नेताना आपण ही अशी होईल 2 अंडर रूट एक्स वाय अपॉन एक्स प्लस 2 अंडर रूट एक्स वाय. इथे 2 अंडर रूट एक्स वाय 2 अंडर रूट एक्स वाय कॅन्सल होईल. म्हणजे फायनल आन्सर आपलं येईल मायनस वाय प्लस 2 अंडर रूट एक्स वाय अपॉन एक्स प्लस 2 अंडर रूट एक्स वाय. एक्स प्लस 2 अंडर रूट एक्स वाय. तर हा झाला आपला फायनल dy बाय dx. मागे आन्सर वेगळं दिलेलं आहे, थोडं आपण याला सिम्प्लिफाय करून टाकू. मायनस या वायला मी अंडर रूट वाय इंटू अंडर रूट वाय लिहितो, चालते. प्लस 2 अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट वाय. या वायला मी अंडर रूट वाय इंटू अंडर रूट वाय लिहिलं. प्लस 2 अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट वाय. याला सुद्धा अंडर रूट एक्स लिहितो. प्लस 2 इंटू अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट वाय. आणि यातून काय कॉमन निघते तर अंडर रूट वाय न्यूमरेटरमधून कॉमन निघतो. अंडर रूट वाय न्यूमरेटरमधून कॉमन काढतो. ब्रॅकेटमध्ये काय राहतो तर अंडर रूट वाय प्लस 2 अंडर रूट एक्स. डिनॉमिनेटरमध्ये अंडर रूट एक्स कॉमन काढतो. ब्रॅकेटमध्ये काय राहतो अंडर रूट एक्स प्लस 2 अंडर रूट वाय. दिस इज dy बाय dx. This is our final answer. Note it down. Our next example is x cube plus x square y plus x into y square plus y cube equals to 81. आणि हे इम्प्लिसिट फंक्शनवरचं एक्झाम्पल आहे, म्हणून याला डिनोट करायचं काम नाही आपल्याला. एक्स वाय मिक्सिंगमध्ये दिलेलं आहेत, म्हणून याला डायरेक्ट आपल्याला डिफरन्शिएशन करावं लागेल. सोल्युशन differentiate with respect to x. x cube चं डिफरन्शिएशन, एक्सेस टू दी पॉवर n चं डिफरन्शिएशन काय होतो n इंटू एक्सेस टू दी पॉवर n मायनस 1. मग इथे 3 इंटू एक्सेस टू दी पॉवर 3 मायनस 1 मीन्स 2. प्लस किंवा आपण सेपरेट डिफरन्शिएशन करून घेऊ आधी. डी एक्स ऑफ अप्लाय करू डी एक्स क्यूब प्लस डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर इंटू वाय प्लस डी एक्स ऑफ एक्स इंटू वाय स्क्वेअर प्लस डी एक्स ऑफ वाय क्यूब इक्वल्स टू डी एक्स ऑफ 81. Derivative of x cube is 3x square. Plus here there is a product of two functions, so we apply product rule here. First function, that is x square, into derivative of second means ddx of second means y, plus second function means y into derivative of first means ddx of x square. Plus here
Also a product rule. Here also product of two function. So we apply product rule here. First function means x, ddx of second means y square plus second function means y square into ddx of first means x plus ddx of y cube, ddx of y cube, ddx of x cube का होतो 3 into x square, तर ddx of y cube का होणार तर 3 into y cube, y square, 3 into y square. पण आपल्याला पुन्हा या y चं डिफरन्शिएशन करावं लागेल. पुन्हा काय करावं लागेल आपल्याला y चं डिफरन्शिएशन करावं लागेल. y चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज dy by dx equals to, and ddx of 81 constant term आहे, derivative of constant term is 0. Here 3x square plus x square as it is, derivative of y, that is dy by dx, plus y as it is, and derivative of x square is 2x, plus x as it is, derivative of y square is 2y. जसं आपण x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह करतो 2x, त्याचप्रमाणे y स्क्वेअरचं सुद्धा डेरिव्हेटिव्ह 2y होईल. पण या ठिकाणी पुन्हा आपल्याला y चं डिफरन्शिएशन करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज dy by dx, प्लस y स्क्वेअर ॲज इट इज, and derivative of x is 1, नाही लिहिला तरी चालतो, प्लस 3y square dy by dx equals to 0. टोटल टर्म्सचा आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. आता ज्या टर्म्समध्ये या टर्म्स मी व्यवस्थित लिहून घेतो, 3x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इंटू dy by dx प्लस 2xy प्लस 2xy into dy by dx plus y square plus 3y square dy by dx equals to 0. 3y square dy by dx equals to 0. आता ज्या टर्ममध्ये dy by dx आहे त्या टर्म्स सिलेक्ट करा. त्या टर्म लेफ्ट हँड साईडला, आणि ज्या टर्ममध्ये dy by dx नाही त्या टर्म राईटला घेऊन जा. आता ज्यामध्ये dy by dx आहे म्हणजेच x स्क्वेअर dy by dx ही टर्म, दुसरी टर्म आहे 2xy इंटू dy by dx प्लस 3y स्क्वेअर इंटू dy by dx, या टर्म इकडे राहू द्या. आणि ज्या टर्ममध्ये dy by dx नाही तो तिकडल्या अपोजिट साईडने घेऊन जातो मी. तर पहिली टर्म कोणती आहे -3x स्क्वेअर, दुसऱ्या टर्ममध्ये ही टर्म -2xy, तिसरी टर्म आहे y स्क्वेअर -y स्क्वेअर. या टर्ममध्ये dy by dx नाही आहे, त्या अपोजिट साईडनं आपण घेऊन गेलो तर इकडे प्लस साईन होतं, तिकडे गेल्यानंतर मायनस साईन होईल. या टर्ममधून dy by dx कॉमन काढा. या टर्ममधून जर dy by dx कॉमन काढला, x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर इंटू dy by dx, dy by dx आपण कॉमन काढला. यातून मायनस साईन कॉमन काढा, -3x स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये प्लस 2xy प्लस y स्क्वेअर. देअरफॉर dy by dx, फायनल आन्सर dy by dx इक्वल्स टू काय होणार -3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर अपॉन, आणि ती टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये dy by dx च्या, ती जर इकडे आणली तर हे होते x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर. दिस इज अवर फायनल आन्सर. नोट इट डाउन. Next example is x square into y square minus tan inverse of under root x square plus y square equals to cot inverse of under root x square plus y square. एक्झाम्पल सॉल्व करताना एक फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. तर आधी याला सॉल्व करून घेऊ व्यवस्थित आपण सोल्युशन.
एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इक्वल्स टू ही जी टर्म आहे टॅन इन्व्हर्स ऑफ एक्सची ती मी तिकडल्या साईडने घेऊन जातो. तिकडे जर नेली तर टॅन इन्व्हर्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस कॉट इन्व्हर्स ऑफ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होईल. आणि एक फॉर्म्युला आहे टॅन इन्व्हर्स ऑफ थीटा प्लस कॉट इन्व्हर्स ऑफ थीटा इक्वल्स टू पाय बाय 2. अँगल जर सेम असेल या फॉर्म्युल्यामध्ये आणि टॅन इन्व्हर्स कॉट इन्व्हर्स असेल तर याची व्हॅल्यू होते पाय बाय. पण इथे अँगल कोणता आहे? अँगल सेम आहे दोन्ही ठिकाणी. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे या होल टर्मच्या ठिकाणी मी पाय बाय 2 लिहू शकतो. देअरफॉर एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इक्वल्स टू पाय बाय 2 टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये स्क्वेअर रूट ऑफ ऑन बोथ साइड. देअरफॉर x इंटू वाय इक्वल्स टू अंडर रूट पाय बाय 2 अंडर रूट पाय बाय 2. आणि आता याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आला, याला आपण डिफरन्शिएट करू. ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि इथे प्रॉडक्ट आहे दोन फंक्शनचा. इथे प्रॉडक्ट रूल यूज करायचं. कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह 0 होणार. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. फर्स्ट फंक्शन पण आपण याला डी डी एक्स घेऊन घेऊ आधी. डी डी एक्स ऑफ एक्स इंटू वाय इक्वल्स टू डी डी एक्स ऑफ अंडर रूट पाय बाय 2 अंडर रूट पाय बाय 2. हे फर्स्ट फंक्शन, याला डिफरन्शिएशन करताना याला फर्स्ट फंक्शन हे सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड मीन्स डी वाय अपॉन डी एक्स. वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स. त्यानंतर प्लस सेकंड फंक्शन आहे वाय ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मीन्स 1 इक्वल्स टू आणि अंडर रूट पाय बाय 2. अंडर रूट पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा 0 होईल. देअरफॉर एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इक्वल्स टू 0. देअरफॉर एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू मायनस वाय. डी वाय बाय डी एक्सची टर्म एका साईडने ठेवायची. ज्यामध्ये डी वाय बाय डी एक्स नाही ते दुसऱ्या साईडने घेऊन गेलो आपण. आणि मला फाइंड आउट करायचं आहे डी वाय बाय डी एक्स म्हणून. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू मायनस वाय मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून डिव्हिजनमध्ये जाईल अपॉन एक्स. नोट करून घ्या. और नेक्स्ट एक्झाम्पल e raised to the power x plus y equals to cos of x minus y. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट सोल्युशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएशन करताना लक्षात ठेवा इथे e raised to the power x plus y. e raised to the power x चं डिफरन्शिएशन e raised to the power x च होतो. e raised to the power x चं डिफरन्शिएशन e raised to the power x च होतो. e raised to the power y जर असेल तर त्याचं डिफरन्शिएशन काय होईल तर e raised to the power y च होईल. फक्त या पुन्हा y चं डिफरन्शिएशन करावं लागेल dy बाय dx. सेम इथे तसंच आहे. e raised to the power x चं डिफरन्शिएशन e raised to the power x होते पण पुन्हा या x चं डिफरन्शिएशन करावं लागते विथ रिस्पेक्ट टू x. e raised to the power x plus y आहे याचं डिफरन्शिएशन काय होईल तर e raised to the power x plus y. सेम फक्त पुन्हा इथे x मधली टर्म आहे किंवा दुसरी टर्म आहे म्हणून आपल्याला पुन्हा त्याचं डिफरन्शिएशन करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. दॅट इज डी डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय. लक्षात घ्या थोडं. e raised to the power x चं डिफरन्शिएशन e raised to the power x आणि पुन्हा एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 होतो म्हणून आपण नाही लिहिला तरी चालतो. म्हणून आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहित नसतोय. डायरेक्ट आपण e raised to the power x चं डिफरन्शिएशन e raised to the power x च घेतो. पण e raised to the power y चं डिफरन्शिएशन e raised to the power y इंटू dy बाय dx. e raised to the power x plus y चं डिफरन्शिएशन e raised to the power x plus y इंटू डी डी एक्स ऑफ एक्स प्लस वाय. पुन्हा याचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल त्या टर्मचं. मग आपण e raised to the power x plus y चं डिफरन्शिएशन e raised to the power x plus y इंटू डी डी एक्स ऑफ
एक्स प्लस वाय इक्वल्स टू, इथे सुद्धा तसंच कॉस एक्सचं डिफरन्शिएशन होते मायनस साइन एक्स, कॉस एक्सचं डिफरन्शिएशन मायनस साइन एक्स. मग कॉस ऑफ एक्स मायनस वायचं डिफरन्शिएशन काय होईल, मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय, मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय. कॉस एक्सचं डिफरन्शिएशन मायनस साइन एक्स, पण इथे एक्स मधली टर्म असल्यामुळं पुन्हा आपल्याला याचं डिफरन्शिएशन घ्यावं लागेल, म्हणजेच डी डी एक्स ऑफ एक्स मायनस वाय, डी डी एक्स ऑफ एक्स मायनस वाय. ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय आणि याचं डिफरन्शिएशन ॲडिशन आहे, दोन फंक्शनचे ॲडिशन आहे, त्याचं डिफरन्शिएशन करावं लागेल. तर ब्रॅकेट एक्सचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x1 प्लस वायचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x मीन्स dy बाय dx ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू मायनस साइन ऑफ x मायनस वाय. पुन्हा डी डी एक्स ऑफ एक्स मायनस वन, सबस्ट्रॅक्शन आहे दोन फंक्शनची. सबस्ट्रॅक्शन जर असेल तर फर्स्ट फंक्शनचं डिफरन्शिएशन करा 1 मायनस डी डी एक्स ऑफ वाय मीन्स dy बाय dx, डी डी एक्स ऑफ वाय dy बाय dx. आता अशी टर्म आली आपल्याला. मल्टिप्लाय केल्याशिवाय हे एक्झाम्पल सॉल्व होणार नाही, पण आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण. ज्या टर्म्स आहेत ब्रॅकेटच्या समोर त्या टर्म्सने आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय जर केलं 1 ला मल्टिप्लाय केलं ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय, पुन्हा या ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय आणि या डी वाय बाय डी एक्सला मल्टिप्लाय करा, म्हणजे ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय, साइन ऑफ एक्स मायनस वाय. या मायनस साइनने 1 ला मल्टिप्लाय केलं मायनस साइन, मायनस मायनस प्लस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, इंटू डी वाय बाय डी एक्स. आता आपल्याला सेपरेट डी वाय बाय डी एक्सच्या टर्म्स मिळाल्या आणि अशा टर्म्स सुद्धा आहेत की ज्यामध्ये डी वाय बाय डी एक्स नाही आहे. या दोन टर्म्समध्ये डी वाय बाय डी एक्स आहे आणि या टर्म्समध्ये डी वाय बाय डी एक्स नाही, म्हणून आपण या ज्या टर्म्समध्ये डी वाय बाय डी एक्स आहेत त्या लेफ्ट साईडने घेऊन येऊ. इथे ही टर्म आहेच, इथे ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स, आणि तिकडली टर्म जर इकडे आणली तर मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्सच्या टर्म एका साईडने आणल्या आणि ज्यामध्ये डी वाय बाय डी एक्स नाही त्या टर्म्स अपोजिट साईडने घेऊन जाऊ आपण. मग इथे ही टर्म आहेच ॲज इट इज मायनस साइन एक्स मायनस वाय, आणि ज्यामध्ये ही टर्म आहे की ज्यामध्ये डी वाय बाय डी एक्स नाही ती त्या साईडने घेऊन झालो मायनस ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय, ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय. आता यामधून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढा, ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू मायनस साइन कॉमन काढा, मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय प्लस ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय, ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय. स्क्वेअर ब्रॅकेट घेऊन घेतो मी. आणि आता मला डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू पाहिजे. डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचा. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू पाहिजे. डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ही एक टर्म आहेच इथे मायनस साइन ऑफ ब्रॅकेट साइन ऑफ एक्स मायनस वाय प्लस ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय आणि अपॉन तिकडली टर्म जर इकडे आणली तर ही डिव्हिजनमध्ये चालली जाईल एक्स प्लस वाय ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय मायनस साइन ऑफ एक्स मायनस वाय. इथे मायनस साइन आहे, मी डिनॉमिनेटरमधून मायनस साइन कॉमन काढतो. मायनस साइन जर कॉमन काढला तर ह्या टर्म्स चेंज होऊन जातील, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे साइन ऑफ एक्स मायनस वाय प्लस ई रिज टू दी पॉवर एक्स प्लस वाय हे आहेच. इथे मायनस साइन होतं, या टर्म्स जर चेंज केल्या किंवा मायनस साइन जर कॉमन काढला तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजेच इथे साइन ऑफ एक्स मायनस वाय प्लस ई रिज टू दी पॉवर
एक्स प्लस वाय, सॉरी इथे मायनसच राहील, मायनस ए रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय. मायनस साईन कॉमन काढल्यानंतर काय होईल, मायनस साईन जर कॉमन काढलं तर ज्या टर्म्सचं साईन मायनस आहे त्या टर्म्सचं साईन प्लस होईल आणि ज्याचं साईन प्लस आहे त्या टर्म्सचं साईन मायनस होऊन जाईल. म्हणजेच फायनल आन्सर आपलं dy बाय डी एक्स इक्वल्स टू, नोट करून घ्या. नेक्स्ट इज e raised to the power e raised to the power e raised to the power x minus 1. फंक्शन raised to the power फंक्शन raised to the power फंक्शन, म्हणजे मागचं जे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन पाहिलं आपण त्यामध्ये जर फंक्शन raised to the power फंक्शन असेल तर आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन यूज करतो, म्हणजेच आपल्याला दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा नंतर सॉल्व करायचो आणि पुन्हा एक्स मायनस वाय एक्स अपॉन वाय अशा टर्म्स आहेत, म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन आणि लॉगरिथमिक फंक्शन अशा दोन्ही फंक्शनचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. दोन्ही टाईप एकाच ठिकाणी यूज केलेले आहेत. म्हणाला याला सॉल्व करण्यासाठी मी आधी फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन आहे म्हणून याचा लॉग घेऊन घेतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. तो बाकी एक्झाम्पलपेक्षा थोडं वेगळं एक्झाम्पल आहे. लॉग घेऊ, लॉग ऑफ ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स अपॉन वाय, लॉग ऑफ एक्स अपॉन वाय. आणि इथे रूल यूज करता येतो आपल्याला माहीत आहे, लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर यन जर असेल तर यन इन टू लॉग ऑफ यम यूज करता येतो. लॉग ऑफ यम रेस टू दी पॉवर यन, हा यन आहे आपला, तर काय कसं लिहिता येईल आपल्याला, तर ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय इन टू लॉग ऑफ ई लिहिता येतो इक्वल्स टू, आणि लॉग ऑफ सेकंड लॉग ऑफ यम अपॉन यन जर असेल, डिव्हिजन असेल तर लॉग ऑफ यम मायनस लॉग ऑफ यम. दुसरा रूल इथे यूज करायचा आपल्याला, म्हणजे लॉग ऑफ इथे लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय, लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय. वी नो दॅट लॉग ऑफ ई इक्वल्स टू 1. लॉग ऑफ ई ची व्हॅल्यू किती असते 1. देअरफॉर ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय, मायनस लॉग ऑफ वाय. सिंपल आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन यूज करून या स्टेपपर्यंत पोहोचलो. आता याला डायरेक्ट डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जर डिफरन्शिएट केलं, ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वायला जर डिफरन्शिएट केलं तर ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय, ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वायचं डिफरन्शिएशन ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय, पण पुन्हा आपल्याला डी डी एक्स घ्यावा लागेल या टर्मचा. पुन्हा याचा डी डी एक्स घेऊ आपण इक्वल्स टू लॉग ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन 1 अपॉन एक्स मायनस लॉग ऑफ वायचं डिफरन्शिएशन 1 अपॉन वाय, पण जास्तीचं काम डी वाय बाय डी एक्स. त्यासोबत आपल्याला डी वाय बाय डी एक्सची टर्म घ्यावं लागेल, इथे नाही घेतली तरी चालते. आणि आता इथे डिफरन्शिएशन करू आपण. ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय याचं डिफरन्शिएशन होते 1 प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. मल्टिप्लिकेशन करून घेतो, ब्रॅकेट सॉल्व केला तरच आपल्याला पुढचं एक्झाम्पल सॉल्व करता येईल. मल्टिप्लाय करतो मी. ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वायने मल्टिप्लाय केलं 1ला तर ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय प्लस ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय इन टू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स. ज्या टर्म्समध्ये डी वाय बाय डी एक्स आहेत त्या एका साईडने घेतो. ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स मायनस आहे म्हणून इकडे आल्यानंतर प्लस 1 अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 1 अपॉन एक्स मायनस ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस वाय.
डी वाय बाय डी एक्स कॉमन काढतो या टर्ममधून, ई रिस टू दी पॉवर एक्स प्लस वाय प्लस 1/y डी वाय बाय डी एक्स कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये ई रिस टू दी पॉवर एक्स प्लस वाय प्लस 1/y डी वाय बाय डी एक्स राहील इक्वल्स टू 1/x मायनस ई रिस टू दी पॉवर एक्स प्लस वाय मायनस लिहून घेतोय मायनस ई रिस टू दी पॉवर एक्स प्लस वाय आणि आता क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ इथे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर y इंटू ई रिस टू दी पॉवर एक्स प्लस वाय प्लस 1/y डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये इक्वल्स टू इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 मायनस एक्स इंटू ई रिस टू दी पॉवर एक्स प्लस वाय अपॉन एक्स आणि मला आता फायनल डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ही टर्म ॲज इट इज राहू दे तुम्ही 1 मायनस एक्स ई रिस टू दी पॉवर एक्स प्लस वाय अपॉन एक्स. तिकडली टर्म जर मी इकडे आणली, ही टर्म जर इकडे आणली तर ही होते वाय अपॉन वाय ई रिस टू दी पॉवर एक्स प्लस वाय प्लस 1. Therefore here लिहिताना मी y in bracket 1 minus x e raised to the power x plus y upon x y into e raised to the power x plus y plus 1 x plus y plus 1. लिहिताना फक्त ही टर्म मी व्यवस्थित लिहून घेतो. 1 प्लस लिहितो 1 प्लस y इंटू e raised to the power x plus 1 हेच फायनल आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज e raised to the power x minus y. फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन आणि फंक्शन रेस टू दी पॉवर फंक्शन असेल तर आपण लॉगरिथमिक डिफरन्शिएशन यूज केलेलं आतापर्यंत. पण हे एक्झाम्पल इम्प्लिसिटचं सुद्धा आहे आणि लॉगरिथमिकचं सुद्धा आहे. म्हणून आधी आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आधी लॉगरिथमिक डिफरन्शिएशन यूज करावं लागेल आणि नंतर मग इम्प्लिसिट फंक्शन. सोल्युशन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड we get log of e raised to the power x minus y equals to log of x upon y. Therefore तुम्हाला रूल माहीत आहे, log of m raised to the power n जर असेल तर आपण n इंटू log of m लिहिता येतो. हा रूल यूज करता येतो इथे, आणि इथे रूल यूज करायचा आपल्याला लॉग ऑफ यम अपॉन एन जर असेल तर लॉग ऑफ यम डिव्हिजन असेल तर आपण सबस्ट्रॅक्शन करतो. तर हे दोन्ही रूल इथे यूज करायचे आहेत लॉगरिथमचे. ई रेस टू दी पॉवर एक्स मायनस वाय इंटू लॉग ऑफ ई इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय. लॉग ऑफ ई ची व्हॅल्यू लॉग ऑफ ई इक्वल्स टू 1. log of e equals to 1. Therefore log of e ची व्हॅल्यू 1. Therefore x minus y e raised to the power x minus y into log of x minus log of y. याला डिफरेंशिएट करू आपण. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. we get e raised to the power x minus y चं डिफरेंशिएशन e raised to the power x minus y into ddx of x minus 1 equals to log of x चं डिफरेंशिएशन 1 upon x मायनस log of y चं डिफरेंशिएशन 1 upon y इंटू dy by dx e raised to the power x minus y ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय करण्याच्या आधी डेरिव्हेटिव्ह काढून घेऊ आपण ब्रॅकेटमधला. म्हणून ddx of x means 1
minus d dx of y means dy by dx equals to 1 upon x minus 1 upon y dy by dx. ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. ए raised to the power x minus y minus e raised to the power x minus y into dy by dx equals to 1 upon x minus 1 upon y into dy by dx dy by dx च्या टर्म एका साईडने आणा, ती टर्म मी इकडे आणतो. 1 अपॉन वाय dy बाय dx निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह होऊन जाईल. ही टर्म इथेच आहे, मायनस e raised to the power x minus y dy by dx इक्वल्स टू 1 अपॉन x ॲज इट इज इथेच, आणि ही टर्म तिकडे नेली होती e raised to the power x minus y. देअरफॉर dy by dx च्या टर्म्स मधून dy by dx कॉमन काढा. 1 अपॉन y मायनस e raised to the power x minus y dy by dx equals to 1 upon x minus e raised to the power x minus y. क्रॉस मल्टीप्लाई करा. 1 minus y e raised to the power x minus y upon y dy by dx क्रॉस मल्टीप्लाई केल्यानंतर इक्वल्स टू, इथे सुद्धा क्रॉस मल्टीप्लाई केलं तर e raised to the power x minus y upon x होईल. dy by dx फाइंड आउट करायचं आहे. dy by dx equals to 1 minus x e raised to the power x minus y upon x into y upon 1 minus y e raised to the power x minus y. Therefore y in bracket 1 minus x e raised to the power x minus y आणि x into 1 minus y e raised to the power x minus y.